जय जिनेंद्र मित्रमैत्रिणींनो, आज मी आदरणीय वालचंदजी नानचंदजी शहा यांच्या अहिंसा सम्राट ह्या सुप्रसिद्ध कादंबरीतील प्रकरण 13वे श्रेणिकाची विरह व्यथा सादर करतीये. जगभर पसरलेल्या प्रणयाच्या साम्राज्यात जेवढी बेदिली, जेवढी अराजकता, जेवढा बंडखोरपणा दिसून येतो तेवढा अन्यत्र सापडणार नाही. समाजाने आखलेले नियम तटातट तोडावेत, नीतिबाह्य वर्तन करावे, वेळ काळ याचा विचार नसावा, योग्य अयोग्य यांची फिकीर नसावी, या सर्व गोष्टी एकसमयावच्छेदे करून प्रेमाच्या साम्राज्यातच पाहावयास सापडतात. शेकडो वर्षांची तपश्चर्या नष्ट करून प्रणयाच्या मागे लागलेले तपस्वी आपण पाहिले आहेत. राजप्रासादाच्या पायऱ्या उतरून मोत्तद्दाराच्या घरी प्रणय याचना करणाऱ्या राण्या, तसेच भिल्ल व मातंग यांच्या कन्यका इतकेच नव्हे तर स्वतःच्या बहिणी आणि मुली यांच्यावर आसक्त होणारे श्रेष्ठवर्णीय आपण अनेक पाहिले आहेत. वयाचा विचार न करता लहान मुलींवर फिदा होणारे प्रौढ जसे आपण पाहतो, तसेच वयाने जुनाट झालेल्या प्रौढांवरही प्रेम करणाऱ्या बालिका दृष्टोत्पत्तीस येतात. जात नाही, वय नाही, नातेगोते नाही, सर्वांस झुगारून देऊन प्रेमाच्या साम्राज्यात बंडखोरी पुकारणारे पुरुष, तसेच अनीतिमूलक स्त्रिया जशा उच्चवर्णीयात तसा निकृष्ट जातीतही आहेत. राजा बिंबसार श्रेणिक प्रौढावस्थेच्या पायऱ्याही खाली उतरत होता. त्याच्या राणीवशात भिन्न भिन्न जातींच्या अनेक राण्या होत्या. वास घेऊन टाकलेल्या फुलाकडे जसे आपण सहजासहजी दुर्लक्ष करतो, तसे विषयी लोक अनेक स्त्रियांचा रसास्वाद घेऊन दररोज नव्या स्त्रीची इच्छा करीत असतात. राणीवशात अनेक स्त्रिया असून आणि राजवाड्यात त्यांचे अनेक राजपुत्र प्रौढ झालेले असून विषय वासनेत कित्येक वर्षे रसास्वाद घेऊनही श्रेणिकाची तृप्ती झालेली नव्हती. आपण कोण, आपले वयोमान काय, आपण किती पवित्र कार्याकरिता आलेलो आहोत याचा विचार नालंदा विश्वविद्यापीठातील प्रशस्तीपत्र समारंभाच्या प्रसंगी चेलनेस पाहताच राजा श्रेणिक विसरला. त्याच्या मनाने बंडखोरी पुकारली आणि तो प्रेमासक्त झाला. ही राजा चेटक यांची कन्यका असून ही आपणास सर्वस्वी असाध्य आहे. राजा चेटक आपण अन्यधर्मी असल्यामुळे चेलनेच्या विवाहास कबूल होणार नाही. हे समजल्यानंतर तरी विचारवंत श्रेणिक, अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारा श्रेणिक, मगध देशचा साम्राज्याचे जोखड जू बाळगणारा श्रेणिक आपण आता प्रौढ झालेलो आहोत हे विसरून वैषयिक प्रेमात अधिकाधिक आसक्त होऊ लागला. त्याच्या मनाने हे सर्व संबंध, हे सर्व प्रसंग, या सर्व जबाबदाऱ्या आणि वयोमान सर्व काही बाजूस टाकून देण्याची बंडखोरी पुकारली. काहीही हो, चेलना प्राप्त झालीच पाहिजे असे अविचारी मन त्याला सांगू लागले. नालंदाहून तो राजधानीस परत आला. आपल्या राजसिंहासनावर बसू लागला. आपल्या जबाबदारीचे कामकाज करू लागला. आपल्या प्रौढ पुत्रांच्या समवेत नांदू लागला. आपल्या अनेक राण्यांच्या रंगमहालातून हिंडू फिरू लागला. तरी विषय लंपट श्रेणिक चेलनेस विसरला नाही. चेलनेच्या ध्यासामुळे आपण प्रत्येक ठिकाणी काहीतरी चुकत आहोत, काहीतरी विसरून जात आहोत असे त्यास होऊ लागले. तथापि चेलनेच्या विस्मरणाचा प्रयत्न त्याच्या मनाने कधीही केला नाही. प्रेम अप्राप्य वस्तूच्याच मागे लागते काय? विषय सुखाच्या उपभोगानंतर समाधानी न होता विषयाची आसक्ती वाढतच राहते काय? प्रेम आंधळे, अविचारी आणि दुर्बल आहे काय? राजा श्रेणिक तर चेलनेवर अधिकाधिक आसक्त होत चालला. लिच्छवी लोक आणि त्यांचा नायक राजा चेटक आपली कन्यका परधर्मीयास कधीही देणार नाही
हे माहीत असूनही राजा श्रेणिक याने प्रधानास चेलनेची मागणी करण्यास राजा चेटक यांच्याकडे पाठविले. अर्थातच चेटकांचा नकार मिळाला. या नकारामुळे राजा श्रेणिक सावध झाला नाही. आपली प्रेमातुरता आवरून घेण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. प्रेमाच्या जाळ्यात तो अधिकच सापडला. वाटेल ते हो, आपले पुत्र इरेस पडोत, रक्तपात आणि युद्ध हो, परंतु चेलनेची प्राप्ती ही करून घेतलीच पाहिजे, असा तो प्रमत्त झाला. एका नामांकित चिताऱ्यास त्याने बोलवून घेतले आणि राजा चेटक यांच्या दरबारी जाऊन हर प्रयत्नांनी चेलनेचे चित्र काढून आणण्यास त्याने त्यास सांगितले. चिताऱ्यास मोहरांनी भरलेली थैली मिळाली आणि त्याने 2 महिन्यांच्या अवधीत चेलनेचे सुंदर चित्र श्रेणिक यास आणून दिले. तेव्हापासून तर श्रेणिकाचे मन अत्यंत उतावळे आणि निर्बल बनले. दरबारी जाण्याचे तो टाळू लागला. कोणत्याही उत्सव प्रसंगी तो निराश राहू लागला. राणीवशात जाण्याचे तर त्याने सोडूनच दिले. नेहमी स्वारी शिकारीस जाणारा तो विलासी राजा राजवाड्यात एकांतात राहू लागला. हळूहळू त्याने खाणेपिणे सोडले आणि थोड्याच दिवसात तो अशक्त व दुर्बळ होऊन फार दिवसात आजाऱ्याप्रमाणे दिसू लागला. त्यामुळे सर्व राजवाडा उदासीन दिसू लागला. तो कोणाचीही फारशी भेट घेत नसे, कोणाशीही फारसे बोलत नसे. हे पाहून त्याचा ज्येष्ठ पुत्र अभयकुमार आणि प्रधानजी यांनी दरबारचे सर्व राजवैद्य श्रेणिक राजाच्या भोवती जमविले. एक एक वैद्य राजा श्रेणिकास तपासू लागला. प्रत्येक वैद्याने गंभीर मुद्रा करावी आणि दीर्घकाळ तपासून दीर्घ निश्वास सोडावा, असे बराच वेळ चालले होते. प्रधान व अभयकुमार यांनी राजाच्या शय्येपासून दूर अंतरावर नेऊन काय चिकित्सा झाली, कोणता आजार श्रेणिक महाराजांना आहे, असा प्रश्न केला. 10 वैद्यांची 10 मते पडली. पहिला वैद्य पंचानन म्हणाला, हा पंडुरोग. दुसरा म्हणाला, हा क्षयरोग आहे. तिसऱ्याने उदर, चौथ्याने संग्रहिणी, अशी आपापली भिन्न भिन्न चिकित्सा सांगितली. तेव्हा प्रधानजी रागावून म्हणाले, तुम्ही सारे एकमत होऊन या. रोगी एक आणि रोग अनंत, ही तुमची चिकित्सा रोग्याच्या काय उपयोगी? एकमत होऊन आला नाही तर आमच्या राजदरबारी तुमची जरुरी यापुढे आम्हास राहणार नाही. क्षणार्धात ते उदरभरणाकरिता ज्ञानाची मिजास मारणारे राजवैद्य दुराग्रही वैद्य पंचानन यांच्याशी एकमत झाले आणि आमचे एकमत झाले आहे. राजराजेश्वर श्रेणिक महाराजांना पंडुरोग आहे आणि त्यांना आम्ही 1 महिन्यातच बरे करतो, असे ते म्हणाले. झाले. औषधोपचार सुरू झाला. तथापि जी औषधे, पुड्या, गुटिका, रसायने, मात्रा ह्या राजराजेश्वरांकडे येत त्या ते थुंकण्याच्या पिगदानीत टाकून देत असत. आपणास आजार काय आहे हे राजा श्रेणिक यांना माहीत होते. आपल्या आजाराची खरी चिकित्सा कोणताही पढीक वैद्य करू शकणार नाही हे ते जाणून होते. औषधांचा मारा सुरू असतानाही राजे श्रेणिक महाराज अधिक दुर्बल व आसक्त होत चालले. शयनगाराचे द्वार लावण्यास नोकरास सांगावे आणि चेलनेचे चित्र अहर्निश पाहत राहावे, असे त्यांचे चालले होते. एके दिवशी दार उघडे राहिले आणि राजपुत्र अभयकुमार आपल्या पित्याजवळ येऊन उभा राहिला. राजा श्रेणिक चेलनेचे चित्र पाहण्यात इतका निमग्न झाला होता की राजपुत्र अभयजवळ आल्याचे त्याला समजलेही नाही. त्याला आता बापाची व्यथा समजून आली. तो आला तसा मंद पावलांनी परत गेला. परंतु क्षणार्धात राजा श्रेणिक यांच्या नोकरास बोलावत, खाकरत व पाय वाजवत परत तेथे आला. राजा श्रेणिक यांनी सावधगिरी ठेवून चित्र बाजूस ठेवले. बाबा, अभय अत्यंत विनंतीपूर्वक म्हणाला, आपणास काय होत आहे? आपले मन अस्वस्थ कशाने झाले आहे? कृपा करून मोकळ्या मनाने सांगा. मला काही होत नाही, राजा श्रेणिक म्हणाला. अभय, तुम्ही असे चिंतातूर का होता? बेटा, अभय, व्यर्थ चिंता करू नकोस. बाबा,
अभयकुमार डोळ्यात आसवे आणून म्हणाला, तुमच्याकडे आम्हास पाहवत नाही. किती अशक्त झाला आहात. नवा दिवस उजाडावा आणि आपणास काहीतरी बरे वाटत असेल या आशेने यावे. तो आजाराचे पुढचे पाऊल आम्हास दिसावे. बाबा, वैद्यांनी तर हात टेकले आहे. तुम्ही मोकळ्या मनाने सांगा, तुम्हास काय होत आहे. अभय, मी सांगितले ना, मला काही होत नाही. अधिक प्रेम असले म्हणजे अधिक चिंता वाटते. तुम्ही विनाकारण घाबरला आहात. अभयने पाहिले की राजाश्रेणीक आपल्या मुखाने आपली मनोव्यथा कळविणार नाही. तेव्हा सहज जवळ बसत त्याने चेलनेचे जवळच पडलेले चित्र हाती घेतले. तेव्हा राजा गांगरला, घाबरला आणि हतबुद्ध झाला. हे कोणाचे चित्र? अभय म्हणाला. आणि ते आपल्याजवळ का? राजाश्रेणीक याला काहीच उत्तर सुचेना. त्याने थोडा विचार केला आणि आपल्या मनाची दुर्बलता स्वमुखाने आपल्याच पुत्रास सांगू लागला. तेव्हा त्याचे तोंड काळे ठिक्कर पडले होते. बाळ अभय, राजाश्रेणीक म्हणाला, हे चेटक कन्यका चेलना हिचे चित्र होय. हिच्यावर मी प्रेमासक्त बनलो आहे. हिच्याशी विवाहित व्हावे अशी माझी फार दिवसांची इच्छा आहे. हिच्या मनात आणि चिंतनात माझा सारा वेळ जातो. अन्नाची रुची गेली आहे. काहीही कोठेही बोलू नये असे माझे झालेले आहे. तेव्हा युवराज अभयकुमार म्हणाला, प्रधानजी, राजे चेटक यांच्या दरबारी गेले होते आणि चेलनेच्या मागणीचा राजे चेटक यांनी अव्हेर केला. ही गोष्ट तर जुनी आहे. तेव्हा आपण तो विषय पूर्ण विसरलात अशी आमची कल्पना होती. पण हेच आपल्या आजाराचे मूळ झाले आहे ही गोष्ट आत्ताच समजत आहे. बाबा, विचार करा. तुम्ही थोर विचारवंत आहात. मनातून चेलनेस हाकून देता येणार नाही काय? अप्राप्य वस्तू प्राप्त कशी करून घ्यावयाची असे म्हणून चिंतातूर अभय श्रेणिकाच्या शय्येजवळ उभा राहिला. थोडा विचार करून श्रेणिक म्हणाला, सत्य तेच बोलले पाहिजे. माझी विरह व्यथा इतका मनस्ताप मला देत आहे की एकतर वाटते की वाटेल त्या उपायांनी चेलनेचे हरण करून तिच्याशी विवाहित व्हावे, नाहीतर तिच्या चिंतनात मरून जावे. याशिवाय अन्य मार्ग उरला नाही. वाटेल ते करा. लिच्छवी लोकांशी युद्ध पुकारा. हजारो लोकांच्या रक्ताचा सडा पडू द्या. पण राजा चेटकास युद्धात पराभूत करून अथवा अन्य कोणत्याही मार्गाने चेलना हरण करा आणि मला जगवा. नाहीतर हळूहळू विरह व्यथेने झुरत जाणारा तुझा हा पिता लवकरच इहलोक सोडून जाईल. बाबा, अभयकुमार म्हणाला, असे निराश होऊ नका. आता आपल्या आजाराचे खरे कारण समजले आहे. राजकन्या चेलना हिचे हरण करून आणणे हे अत्यंत अवघड दिसत असले तरी सर्वथैव अशक्य आहे असे म्हणता येणार नाही. मनुष्याच्या प्रयत्नास अशक्य असे काहीच नसते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेक युक्त्या प्रयुक्त्या लढवून सरळ अथवा कपट मार्गाने नीती झुगारून देऊन चेलनेचे हरण कसे करता येईल याचा विचार मी व प्रधानजी करतो आणि 2च दिवसात पुढल्या प्रयत्नास लागतो. आपण शांतचित्त व्हावे आणि चेलना हरण सर्वस्वी असाध्य आहे ही कल्पना मनातून काढून टाकावी. कोणत्याही मार्गाने तुमचे अमोल प्राणरक्षण केले पाहिजेत आणि याकरिता हा तुमचा अभय दीर्घ प्रयत्न करणार आहे. शक्य तितक्या लवकर विवाह मंडपात आपल्यासमोर चेलनेस वधू म्हणून उभी करतो. बाबा, शांत राहण्यास शिका आणि यशाची खात्री बाळगा. असे बोलून पित्यास अभिवादन करून तो तेथून निघून गेला. आशेची दूरवर्ती छाया श्रेणिकास दिसू लागली. निदान चेलना हरणाकरिता प्रयत्न तरी होणार आहे याबद्दल त्याचे मन समाधान मानू लागले. चिंतेच्या पूर्ण तावडीत सापडलेले त्याचे मन आता थोडे मोकळे झाले आणि अभयकुमार कोणत्या उपायांचा अवलंब करणार हे ऐकण्यास तो आतुर झाला. 3रा दिवस उजाडला. आज राजा श्रेणिक थोडा बरा दिसत होता. इतक्यात
त्याच्या शयनगाराचे द्वार उघडले आणि एका अहिंसाधर्मी पंडितासह प्रधानजी तेथे आले. तेव्हा श्रेणिक म्हणाला, हा अहिंसावादी पंडित माझ्या आजारावर उपचार करणार म्हणून तुम्ही आणला आहे काय? आता औषधे आणि उपचार पुरे झाले. मी त्यास कंटाळलो आहे. पंडितजी, औषध देऊ नका. आलात तसे चालते व्हा. प्रधानजी, युवराज अभय कुठे आहे? तो का अद्याप येत नाही? बाबा, श्रेणिकांच्या कानावर अभयकुमारचे शब्द पडू लागले. तो वेशधारी पंडित बोलू लागला, बाबा, मी अभय आहे. आणि हे डोक्याचे मुंडन? राजा म्हणाला, आणि हा वेश तू का धारण केला आहेस? तू अहिंसावादी केव्हापासून झालास? बाबा, राजपुत्र अभय बोलला, राजा चेटक अहिंसावादी आहे. त्याच्या राजवाड्यात शिरून चेलनेचे हरण करणे पूर्ण अहिंसावादी बनल्याशिवाय जमणार नाही. मी बरोबर राजगृहनगरीचे सुमारे 50 अहिंसाधर्मी वैश्य घेऊन जाणार आहे. सुदैवाने मला अहिंसा धर्माची पूर्ण माहिती आहे. राजे चेटक आणि सर्वसाधारण अहिंसाधर्मीय व्यक्ती यांच्यावर छाप बसविणे इतकी माझ्याजवळ त्या धर्माची माहिती आहे. आमचा व्यापारी तांडा वैशालीस जाईल. बरोबरचे 50 वैश्य मला पंडित समजून माझ्या ज्ञानाची ग्वाही वैशालीभर पसरवतील. राजा चेटक भोळा आणि धार्मिक वृत्तीचा मनुष्य आहे. आमचे भजन पूजन इत्यादींनी आकर्षित झालेल्या राजा चेटक याचे मन काबीज करणे मला फारसे जड जाणार नाही. त्याच नजराने देऊन आमच्या भजनपूजनाने आणि विशेषत माझ्या उपदेशाने मोहित झालेले त्यांचे मन मी पूर्णपणे काबीज करीन. अशाने राजवाड्यात प्रवेश मिळविणे मला सुलभ जाईल. एकदा राजवाड्यात प्रवेश झाला म्हणजे लग्नास आतुर झालेल्या राजकन्येचे हरण करण्यास मला फारसे कष्ट पडणार नाहीत. सत्य असत्याची चाड न ठेवता, धर्म अधर्म यांची पर्वा न करता अनेक युक्त्या योजून माझ्या कपट कारस्थानाच्या जाळ्यात ही राजकन्या बाबा तुमच्या केवळ प्राणरक्षणाकरिता पकडून तिला राजगृह नगरीस शक्यतो लवकर घेऊन येत आहे. तोपर्यंत बाबा जरा आराम करा आणि बरे होऊन विवाहास सज्ज व्हा. माझा व्यापारी तांडा तयार आहे. 2च घटिकांनी आम्ही वैशालीकडे प्रयाण करीत आहोत. काहीही कर अभय, राजा सानंद म्हणाला, पण यश मिळवून परत ये. त्यानंतर 2 घटिकांनी एक व्यापाऱ्यांचा मोठा तांडा समवेत जड जवाहीर घेऊन आणि अनेक प्रकारचा भारी माल बैलांवर लादून वैशालीच्या मार्गास लागला. अभयकुमार या तांड्याच्या अग्रणी होता.